नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 81 पदांची जाहिरात आलेली आहे। सो सरळ सेवा भरतीची ही जाहिरात असल्यामुळं एक चाळणी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत। सो राज्यसेवेच्या माध्यमातून जर वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदं मिळवायची असेल तर पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा 3 टप्प्यातनं जावं लागतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं सर्व ग्रॅज्युएट त्या परीक्षेला असतात। सो इथे विशिष्ट शैक्षणिक पात्रता असल्यामुळं कमी स्पर्धा असते आणि म्हणून मॅक्झिमम विद्यार्थी या परीक्षेला अप्लाय करता येईल का या प्रयत्नात असलेले मागच्या 2-3 दिवसापासून आपण पाहतोय। सो आयोगाकडनं 81 पदाची ही जाहिरात 3 पदांसाठी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, त्यानंतर हे वर्ग 1चं ग्रुप ए ची पोस्ट आहे, त्यानंतर समाज कल्याण अधिकारी ग्रुप बी ची पोस्ट आहे आणि गृहप्रमुख अशी एक ग्रुप बी ची पोस्ट आहे। अशा 3 पदांसाठी एकूण 81 पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। याचा सिलेबस अजून आयोगाने डिक्लेअर केलेला नाही, परंतु या अगोदर या परीक्षा झालेल्या आहेत। जसं की आपण या वर्षभरात अनेक परीक्षा आयोगाच्या ज्या झाल्यात, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असेल, असिस्टंट कमिशनर BMC असेल, तर परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर सिलेबस यायला थोडा वेळ लागतो। परंतु या आधीचा अनुभव असा आहे की सिलेबसमध्ये बदललेल्या सिलेबसमध्ये फारसा बदल राहत नाही आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी अभ्यासाला सुरुवात करता येईल। जुन्या सिलेबसमधले बरेचसे कॉमन कंपोनंट आहेत की जे कंपोनंट बदलून जरी आले तर त्यात फारसा फरक पडणार नाही। सो कोणता सिलेबस त्या संदर्भात आहे आणि आपल्याला कशी त्याची तयारी करायची आहे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। मित्रांनो, आकार फाउंडेशन पुणे आणि नागपूर टीमच्या माध्यमातून समाज कल्याण विभागांतर्गत ही जी काही पदं आली आहे त्याची ऑनलाईन बॅचसुद्धा आपली 22 मे पासनं सुरू होणार आहे, जी रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असणार आहे। लाईव्ह लेक्चरसुद्धा होणार आहेत, टेस्ट सिरीज आणि मॉक इंटरव्ह्यू अशी परिपूर्ण तयारीची ही बॅच असेल। शेवटी या बॅचचे डिटेल्स मी आपल्याला देणारच आहे। यासोबतच हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आपले संस्थेचे की ज्यावर कॉल किंवा मेसेज करून किंवा संस्थेच्या या वेबसाईटवर व्हिजिट करून किंवा आकार फाउंडेशन अँड्रॉइड ॲपवर जाऊन आपण कोर्सच्या बद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकता। सो जाहिरात कोणती आहे ती थोडक्यात पाहू। 41 पदांची ही जाहिरात आहे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ साठी। ओके, सो याची जी पात्रता आहे म्हणजे याला कोण फॉर्म भरू शकतं, तर अगदी साध्या पद्धतीनं ही पात्रता आपण लक्षात घेऊ। शैक्षणिक अर्हतेमध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ या 3 ब्रँचमध्ये सेकंड क्लास असणं अनिवार्य आहे। यासोबत 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री पाहिजे, ती एकतर सोशल वर्कमध्ये पाहिजे किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पाहिजे, ही दुसरी अट झाली। आणि अनुभवाची जी अट आहे ही प्राधान्यशील आहे, म्हणजे यासाठी अनुभव असलाच पाहिजे असं नाही। ओके, म्हणजे ज्यांच्याकडे आहे अनुभव ते भरू शकतात, पण ज्यांच्याकडे नाही, बऱ्याचदा फॉर्म भरताना ती अडचण होते की अनुभवाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट टाकल्याशिवाय फॉर्म पुढे जात नाही, म्हणजे एक्सेप्ट होत नाही। या केसमध्ये आयोगाशी संपर्क केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तिथे S लिहा आणि ब्लँक पेपरवर नॉट अप्लिकेबल लिहून तुम्ही तिथे ते सबमिट करा, अशी माहिती आहे। सो थोडक्यात सहाय्यक आयुक्त या पदासाठी आपण आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉमध्ये सेकंड क्लास ग्रॅज्युएट असाल आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री सोशल वर्क म्हणजे समाजकार्य किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असाल आणि आपल्याकडे अनुभव जरी नसेल तरी या पदासाठी आपण अर्ज करू शकता। दुसरी जी पोस्ट आहे ती समाज कल्याण अधिकाऱ्याची आहे, ज्यामध्ये 22 पदं आहेत। या पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, इथे जी शैक्षणिक पात्रता आहे तिथे पहिली पात्रता आहे की मराठीचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे। सो 10वीत तुम्हाला मराठीचा पेपर असेल तर मराठीचं ज्ञान आहे। दुसरी अट आहे डिग्री इन रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इफ दे बिलॉंग टू बॅकवर्ड क्लासेस। जर समजा इतर मागासवर्गात तुम्ही मोडत असाल तर तुमच्याकडे कुठलीही डिग्री असली तरी चालेल, इथे पर्सेंटेजची सुद्धा अट नाही आहे। आणि समजा बॅकवर्ड क्लासच्या व्यतिरिक्त, आता बॅकवर्ड क्लासमध्ये कोण आहे, SC आहे, ST आहे, OBC, SBC, हे सगळे ज्याला आपण मागासवर्ग म्हणतो। ओके, आणि डिग्री इन सोशल वेलफेअर सायन्सेस किंवा सोशल वर्क जर ओपन कॅन्डिडेट असेल तर रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीचं सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर सायन्सेसमधली डिग्री असावी। हा झाला पॉईंट नंबर 2। ओके, आता इथे ओपन मेन्शन केलेलं नाही पण यातून काढलेला हा अर्थ आहे। ओके, तिसरी अट याच्यामध्ये आहे
की दिव्यांग, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी मागासवर्गीयांना, म्हणजे ही जी अट आहे की कुठलीही डिग्री चालेल तीच अट लागू राहील. प्राधान्यशील आहे अनुभव, ज्यामध्ये तुमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असेल, सोशल सर्व्हिसेसचा किंवा डिप्लोमा आहे, डिग्री आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कमधली आहे किंवा इतर युनिव्हर्सिटीतली आहे, ती ग्राह्य धरली जाणार आहे. परंतु समाज कल्याण अधिकारी पदासाठी अनुभव कंपल्सरी नाही. प्लेन ग्रॅज्युएट विद्यार्थीसुद्धा याला फॉर्म भरू शकतो. ओके, अनेक विद्यार्थी फॉर्म भरत आहे. सो एक चांगली सुवर्ण संधी आहे, तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. निवड प्रक्रियेमध्ये दोनच बाबी असणार आहे. एक असणार आहे तुमची स्क्रीनिंग टेस्ट. सो स्क्रीनिंग टेस्टला जुन्या पॅटर्नप्रमाणे 150 प्रश्नांची ही परीक्षा होती आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. हा इंटरव्ह्यू 50 मार्कांचा असेल. याच्यामध्ये एक 10.6ला अट आहे की तुम्हाला 41% मार्क्स घेणं अनिवार्य आहे मुलाखती, म्हणजे 21पेक्षा जास्त मार्क्स घेणं आवश्यक आहे. म्हणजे एक परीक्षा आणि मुलाखत आणि त्यानंतर निवड. आता या परीक्षेसाठी काय सिलेबस आहे, अर्थात हे फॉर्म कधीपर्यंत भरायचे आहेत, तर 15 मे ते 5 जूनपर्यंत फॉर्म आपल्याला सबमिट करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीनं MPSC ऑनलाईन gov.in. चला, आता या परीक्षेसाठी काय सिलेबस आहे, 2 परीक्षेचा सिलेबस आत्ता आपण इथे बघतोय. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ आणि समाज कल्याण अधिकारी गट ब. गृहप्रमुख या पदाचा सिलेबस वेगळा आहे, त्याचं एक स्वतंत्र लेक्चर सिलेबसचं आणि बुक लिस्टचं आपण घेणार आहोत. सो परीक्षेचं स्वरूप कसं आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. ओके, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची परीक्षा असणार आहे, चाळणी परीक्षा असणार आहे, स्क्रीनिंग टेस्ट असेल, ही प्रश्नसंख्या 150. ओके, त्यानंतर मुलाखतीला किती मार्क असणार आहे, मुलाखतीला 50 मार्क असणार आहे. हे जुन्या पॅटर्नप्रमाणे, म्हणजे याआधी जो पेपर झालेला आहे, सिलेबस दिलेला आहे त्याप्रमाणे. वेळ असेल 90 मिनिटांचा, माध्यम असेल मराठी आणि जे दर्जा आहे, जे शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे, पदवी किंवा ज्या पदाला पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा पाहिजे तेच क्वालिफिकेशन त्याला असेल. हे जुना सिलेबस पॅटर्न आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा त्या समकक्ष असलेले गटच्या पदांसाठी चाळणी परीक्षेचा तपशील. ओके, सो हा तपशील जो आयोगाच्या साईटवर उपलब्ध आहे, तुम्ही सुद्धा बघू शकता. यामध्ये प्रामुख्यानं सिलेबसचे 3 सेक्शन करण्यात आलेले आहेत. आपण आता सिलेबस पण बघू आणि यासाठी कुठली बुक्स वापरायची ते पण बघू. समाज कल्याण अध्ययनला 150 पैकी 75 गुण दिलेले, म्हणजे 50% वेटेज सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनचा जो सिलेबस आहे त्याला देण्यात आलेला आहे. समाज कार्याचा इतिहास व तत्त्वज्ञान. ओके, त्यानंतर मानवी अभिवृत्ती व व्यक्तिमत्व विकास, समाज कल्याण प्रशासन, भारतीय सामाजिक समस्या भारतातील येतील आणि इथे प्लस महाराष्ट्रातील सुद्धा येतील. मग त्याच्यावर शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत, काय काय कामं चालली आहेत. त्यानंतर समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र. आता याच्यासाठी काय काय सिलेबसनुसार आपण बुक्स वाचायचे आहेत, यासाठी स्पेसिफिक अशी पुस्तकं अवेलेबल असलेली बाजारात तुम्हाला दिसतील, पण त्यामध्ये आपला सिलेबस कव्हर होतो का हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सजेस्ट करेल की MSW या अगोदर BSW, ओके, MSW, BSW किंवा MPhil यातलं, यासाठी जी पुस्तकं अवेलेबल आहेत, याशिवाय कोणती पुस्तकं आता ही RTMNUची पण असू शकतात, RTMची असू शकतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीची असू शकतात, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची असू शकतात. तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीत आहात तिथला BSW किंवा MSWचा सिलेबसनुसार असलेली पुस्तकं. त्यानंतर YCMOU, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. त्यानंतर IGNOU, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. याशिवाय काही स्पेशल रेफरन्स बुक आहेत जे तुम्हाला आज सायंकाळी 9 वाजता, आपलं आज म्हणजे आत्ता 19 मेला 9 वाजता लेक्चर असणार आहे सागर कांबळे सरांचं, जे सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनचा, आणि डॉक्टर अमृता शिरपूरकर मॅडम ते जेव्हा शिकवतील त्यावेळेला तुम्हाला हे रेफरन्स बुक जी आहेत ती अधिक ॲडिशनल कोणती असतील ती सांगितली जातील. सो स्पेसिफिक अशी पुस्तकं नाही आहेत, तर म्हणून बेसिक बुक्स किंवा युनिव्हर्सिटीला असलेले बुक्स आणि सोबत इंटरनेटचा वापर करून हा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. ओके मित्रांनो, यासोबत आता इथे हे टॉपिक कोण कोण घेणार आपल्याकडे, तर सागर कांबळे सर घेतील, त्यानंतर
डॉक्टर अमृता शिरपूरकर मॅडम घेतील आणि राम वाघ सर घेतील. हे 3 फॅकल्टी हा सिलेबस घेतील आणि याचा अपडेटेड आकार नोटसुद्धा आपल्याला अवेलेबल करून दिल्या जाते. दुसरा कंपोनंट याच्यामध्ये आहे तो आहे सामान्य अध्ययन, जनरल स्टडीज. यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, यासाठी ग्रोवर अँड वेल्लेकर यांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता किंवा समाधान महाजन यांचं पुस्तक वाचू शकता. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ किंवा डॉक्टर कठारे यांचं बुक वाचू शकता, सोबत आकार नोट्स. दुसरा टॉपिक आहे भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. यासाठी AB सौदी आणि कपिल पवार यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. तिसरा टॉपिक आहे भारतीय राज्यव्यवस्था, राज्य प्रशासन, स्थानिक प्रशासन, रचना व अधिकार कार्य. हे एकच पुस्तक आहे. हे तुम्ही M लक्ष्मीकांतमध्ये कव्हर करू शकता. दुसरं तुम्ही रंजन कोळंबे यांचंही बुक घेऊ शकता, सोबत असतील आकार नोट्स. तिसरा टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्था. यासाठी रंजन कोळंबे सरांचं बुक घेऊ शकता तुम्ही, सोबत आकार नोट्स असतीलच आपल्याकडे. आणि तिसरं आंतरराष्ट्रीय घडामोडी. यासाठी करंट क्रक्सचं बुक आहे आपलं सागर कांबळे सरांचं, ते तुम्ही घेऊ शकता. सो अशा पद्धतीनं हे 5 सेक्शन आहे. ओके. आणि ह्या सगळ्यांच्या अपडेटेड आकार नोट्ससुद्धा उपलब्ध राहतील. यातला तिसरा महत्त्वाचा टॉपिक आहे जो आहे बुद्धिमापन चाचणी. यासाठी MPSC राज्यसेवा, CSAT आणि कंबाईन याच्यासाठी जो सिलेबस आहे आपला कंबाईनसाठी ॲप्टिट्यूडचा, त्यातील बुद्धिमापन चाचणीच्या टॉपिकनुसार आपल्याला तयारी करावी लागणार आहे. आता याशिवाय आणखी एक सिलेबस आयोगाने दिलेला होता, तो सेम असाच आहे जसं GS मध्ये हे सेक्शन येतात, कला शाखा घटक, विज्ञान अभियांत्रिकी घटक. पण हा फार जुना सिलेबस आहे. याच्यामध्ये अपडेट एवढा डिटेल GS मध्ये सिलेबस असणं शक्य नाही. वाणिज्य अर्थव्यवस्था खूप डिटेल त्यांनी दिला आहे. ओके. पण हा समाजकार्य अध्ययनमधला जो आधीचा सिलेबस आपण बघितला होता, त्यात हा एक टॉपिक एक्स्ट्रा इथे दिसतोय. कोणता? सामाजिक सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी. सो पॉईंट नंबर 4 हा ॲड होईल. याशिवाय कोणता सिलेबस ॲड होऊ शकतो? याशिवाय कोणता? हे चालू घडामोडी आणि बुद्धिमापन तर होतच. याशिवाय कोणता सिलेबस ॲड होऊ शकतो? एक नंबर 1 राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005चा. दुसरं महाराष्ट्र लोकसेवा हमी हक्क, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा. तिसरा जो टॉपिक आहे याच्यामध्ये मानवी हक्क व जबाबदाऱ्या. ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स. आणि चौथा टॉपिक याच्यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान हा ॲड होऊ शकतो. हे टॉपिक याच्यामध्ये ॲड होऊ शकतात. सो भविष्यात काहीही ॲड होऊ शकतं, परंतु जे आहे कन्फर्म समाज कल्याण अध्ययनाचा जो सिलेबस आहे हा तर कन्फर्म असणारच आहे. ओके. हा सिलेबस कन्फर्म असणारच आहे. त्यानंतर GSचा सिलेबस कन्फर्म असणारच आहे. बुद्धिमापन चाचणीचा सिलेबस कन्फर्म असणारच आहे. कल्पना करा की सिलेबस डिक्लेअर करायला आयोगाने 1 महिना लावला, तर तोपर्यंत आपण थांबायचं का? मुळीच थांबायचं नाही. आपण अभ्यासाला लागलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या माध्यमातून ही ऑनलाईन बॅच आपली सुरू होत आहे 23 तारखेपासून. आजपासून आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुरू करतो आहे. सो यामध्ये ही लाईव्ह बॅच असेल, त्यानंतर ही रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल असेल, यामध्ये आपली टेस्ट सिरीज पण अवेलेबल असेल, यामध्ये मॉक इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी करून घेतली जाईल. सो मित्रांनो, आपण या बॅचच्या संदर्भातले जे डिटेल्स आहेत, तुम्ही हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आपले, या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता. संस्थेच्या वेबसाईटला पण ॲडमिशनची संपूर्ण प्रोसेस दिलेली आहे. आणि आकार फाउंडेशनचं जे आपलं ॲप आहे, अँड्रॉईड ॲप, जे गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता, त्या ॲपवर सुद्धा संपूर्ण डिटेल्स याचे दिलेले आहेत. सो असे माहितीचे अनेक व्हिडिओ आपल्यासाठी संस्थेद्वारा घेतले जातात. माझी आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असे जे काही व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल.
त्यानंतर आपलं संस्थेचं हे टेलिग्राम चॅनल आहे, ज्यामध्ये समाज कल्याण अधिकारी तयारीच्या संदर्भानं संपूर्ण डिटेल्स जे आहेत, स्टडी मटेरियल असेल किंवा इम्पॉर्टंट काही अपडेट्स असतील, ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकले जातील. सो मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी समाज कल्याण अधिकारी या पदासाठी जिथे तुम्ही पात्र होऊ शकता त्या ठिकाणी आपण अर्ज भरून तयारी सुरू करा. आणि या तयारीमध्ये जिथे तुम्हाला आवश्यकता आहे तिथे आकार फाउंडेशन लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, मॉक इंटरव्ह्यू या सर्व माध्यमातून आपल्यासाठी इकडे तयारीमध्ये असेल. तुम्हा सगळ्यांना यशस्वी तयारीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेट होईल.